तर या होत्या युक्रेनमधल्या सगळ्या घडामोडी। आता सविस्तर पाहूयात, कारण या हल्ल्याची दाहकता किती आहे हे दृश्य पाहून आपल्याला कळते। युक्रेनच्या झेपोरिझिया अणुप्रकल्पावर रशियानं हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केलाय। हल्ल्यानंतर अणुप्रकल्पाला आग लागलेली असल्याचा दावा करण्यात आला आणि त्यामुळे मोठा विध्वंस होण्याची भीती सुद्धा आता व्यक्त होतीये। युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली असून अणुप्रकल्पाच्या परिसरात रशियाकडून गोळीबार केला जात असल्याचा दावाही युक्रेनकडून करण्यात आलाय। रशियाकडून तात्काळ गोळीबार बंद करण्याची मागणी युक्रेनकडनं करण्यात आली आहे। तसंच प्रकल्पाला लागलेली आग विझवण्याची परवानगी देण्याची मागणी युक्रेनकडनं करण्यात आली आहे। दरम्यान अणुऊर्जा प्रकल्पामध्ये दुर्घटना झाल्याचं चेर्नोबिल अणुप्रकल्पापेक्षा 10 पट मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होती आणि त्यामुळे तातडीनं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच आता रशियन सैन्यानं युरोपातल्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं आपत्कालीन बैठक बोलावली आहे। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केलेली असून आता या चर्चेतून काय निष्पन्न होतंय याकडे जगाचं लक्ष लागलंय। तर युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्यानं हल्ला केला आणि त्यानंतर प्रकल्पाला आग लागल्याची माहिती मिळते। दरम्यान अणुऊर्जा प्रकल्पाच्या भीषण परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाली आहे। अणुऊर्जा प्रकल्पाबाबतच्या भीषण परिस्थितीवर दोन्ही राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबर झेलेन्स्की यांची चर्चा झाल्याची माहिती मिळते। रशियन सैन्याचा मारा हा युक्रेनवर सुरूच आहे आणि त्यामुळे आता हे युद्ध थांबवा असा जगाकडून नारा दिला जातोय। रशियन सैन्याचा अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केलेला आहे। तर हा अणुऊर्जा प्रकल्प युक्रेनमधला सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प होता आणि त्यामुळे खूप मोठी हानी होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, गुड मॉर्निंग। प्रशांत, आजचा खरं तर युक्रेन आणि रशियाच्या हल्ल्याचा 9वा दिवस आहे। हे युद्ध हळूहळू थांबतंय क्षमेल असं सगळ्यांना वाटत असताना त्याची तीव्रता वाढत चालली आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पावर रशियानं केलेला हल्ला आणि जो बायडन यांच्याशी झेलेन्स्की यांनी केलेली चर्चा। नाही, मनाली जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं युक्रेनचे आता अनेक युद्धग्रस्त शहर झालेले आहेत। अनेक शहर जे आहे ते युद्धाच्या संपूर्ण आहाकारामध्ये आणि ज्वालेमध्ये जळत आहेत आणि त्यानंतर ज्या पद्धतीने एक मोठा बॉम्बस्फोट जर एक फायर पाहायला मिळतं युक्रेन न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये, जो सगळ्यात मोठा पॉवर प्लांट आहे आणि तिथे जर बघितलं तर तिथे एक मोठ्या ज्वाला आता पाहायला मिळतं। त्या संदर्भातच जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती पुढे आली। त्यांनी स्पष्ट केलं आहे की या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हे अत्यंत आवश्यक आहे, आपत्कालीन बैठक असेल। पण ज्या पद्धतीनं झापोरिया जर बघितलं आपण तर हा प्रकल्पाला मोठी आग लागली आहे। तिथे ही आग जी आहे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर अणुऊर्जा प्रकल्प जळू लागल्याची माहिती पुढे आली आहे। दरम्यान आपले जे राज्यमंत्री आहेत जनरल व्ही.के. सिंग यांनी एक मोठी माहिती दिली आहे। पोलंडमध्ये त्यांनी म्हटलंय की रशिया आणि युक्रेनचा जो युद्ध सुरू आहे त्यामध्ये भारताचा एक भारतीय विद्यार्थी गोळीबारात जखमी झालेला आहे आणि त्याला दाखल करावं लागल्याची माहिती पुढे आलेली आहे। ही एक मोठी बातमी आहे। यापूर्वी एका भारतीय मुलाचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। तो कर्नाटकला विद्यार्थी होता। त्यानंतर हा एक मुलगा जखमी झालेला आहे आणि एक जो तिसरा मुलगा जो आहे त्याला ब्रेन स्ट्रोक आले, त्याचं पार्थिव भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे। असे साधारणतः 3 या दुःखद घटना भारतासाठी आहे जे मायदेशी परतण्याचे प्रयत्न करत आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीवर हे युद्ध थांबावं यासाठी आता जागतिक स्तरावरून प्रयत्न होत आहे आणि जागतिक स्तरावरून जसं अमेरिका असो किंवा इंग्लंड असो किंवा युरोपमधले राष्ट्र असो, फ्रान्स असो आणि इतरही राष्ट्र असो, त्यांनी यासाठी प्रयत्न केला आहे की कुठेतरी हे युद्ध जे आहे ते थांबावं। पण महत्त्वाचं म्हणजे रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ते कुठल्याही देशाचं ऐकायला तयार नाही। कारण की काल ज्या पद्धतीने
दुसरी चर्चा होणार होती बेलारूसमध्ये, एकतर रशियाचं शिष्टमंडळ आणि युक्रेनचं शिष्टमंडळ. पण युक्रेनच्या शिष्टमंडळाने म्हटलंय, आणि खास करून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जे आहे झेलेन्स्की, त्यांनी म्हटलंय की आम्ही आता बेलारूसमध्ये चर्चा करणार नाही, आणि चर्चा जर करायची असेल तर आम्ही रशियामध्ये चर्चा करू. आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की मी काही ज्या पद्धतीने पूर्वाश्रमीचे कॉमेडियन आहे, त्यांनी म्हटलं की मी कोणाला चावत नाही, माझी चर्चा कोणीही करू शकतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि एक प्रकारे टोमणा मारण्याचा प्रयत्न केलाय पुतीनला. पण या सगळ्या पार्श्वभूमी पुतीन यांनी आपलं आता ज्या पद्धतीने सैन्य जे आहे, जे साधारणतः 64 किमीचं सैन्य जे आहे ते त्यांनी साधारणतः कीव पासून साधारणतः 70 किलोमीटरच्या अंतरावरती थांबून ठेवलं आहे, ज्यामध्ये लाखोच्या संख्येने असं म्हणता येईल की सैनिक आहे, आणि सोबतच मोठे हत्यार आहेत, रणगाडे आहे. हे साधारणतः 64 किमीचं तो पूर्ण कॉन्वॉय आहे, ज्यामध्ये एवढे क्षेपणास्त्र आहे, त्यानंतर विविध रॉकेट लॉन्चर आहे, आणि जे थांबून ठेवण्यात आलेले आहे. याचा अर्थ असा होता की आता युक्रेनवरती जोरदार हल्ला करण्याची तयारी देखील पुतीन करत आहे. आणि एकही बाजूला ज्या पद्धतीनं न्यूक्लिअर पॉवर प्लांटला आगी लागल्या जात आहे, त्यांच्या तिथल्या जे इंधनाचे जे डेपो आहे त्यांना देखील बर्बाद करण्याचं, त्यांना देखील निस्तराभूत करण्याचं काम रशियाचं सैन्य करतंय. एका बाजूला अन्नाची साखळी रोखायची, दुसऱ्या बाजूला इंधनाची साखळी रोखायची, आणि त्यानंतर मोठ्या इमारतीवर हल्ला करायचा, आणि कुठेतरी कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न युक्रेनवासियांना करायचा. असं रशियाचा काहीतरी रणनीती, अशी रणनीती युद्धाची तीव्रता जी आहे प्रशांत, ती अधिकच वाढत चाललेली आहे. मात्र सध्या सगळ्यांचंच लक्ष जगाचं वेधून घेतलेलं आहे, ते म्हणजे अणुप्रकल्पावर केलेला हल्ला. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय अभ्यासक. शैलेंद्रजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. जसं मी आता म्हणाले की एकतर युद्धाची तीव्रता वाढत चालली आहे, युद्धाचा 9वा दिवस आहे, युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही, आणि त्यातच आता अणुऊर्जा प्रकल्पावर रशियानं केलेला हल्ला याकडे आता जगाने लक्ष वेधून घेतलेलं आहे. त्यामुळेच जो बायडन आणि झेलेन्स्की यांच्यात झालेली चर्चा, तर ही चर्चा युद्ध थांबण्यासाठी कितपत फायदेशीर ठरू शकेल? मला असं वाटतं की ही एक अत्यंत चिंतेची आणि धोकादायक अशा स्वरूपाची बाब आहे. हा जो प्रकल्प आहे हा युक्रेनच्या दक्षिण बाजूला आहे, आणि याला व्यापकपणे इनर हॉर्डर प्रकल्प म्हणून ओळखला जातं. हा युरोपचा सगळ्यात न्यूक्लिअर प्रकल्प आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युक्रेनची 50% इलेक्ट्रिसिटी, वीज, ही न्यूक्लिअर एनर्जी आहे, आणि त्यापैकी 25% इलेक्ट्रिसिटी या प्रकल्पातून जनरेट होती. या प्रकल्पामध्ये एकूण 6 न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, आणि हे 6च्या 6 न्यूक्लिअर रिॲक्टर्स 1990च्या दशकामध्ये रशियाकडूनच बसवण्यात आलेले आहेत. आणि आता रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये एक न्यूक्लिअर रिॲक्टरला आग लागलेली आहे, आणि ही आग विझवता येत नाहीये. याचं कारण असं आहे की आग विझवायला गेलं तरी देखील बॉम्ब हल्ले होत आहेत. त्यामुळे फार मोठी चिंतेची बाब आहे, कारण 1986ला चर्नोबिलचं जी न्यूक्लिअर ट्रॅजेडी घडली होती ती युक्रेनमध्येच घडली होती. आणि आता जर म्हणजे लवकर ही आग विझवली गेली नाही तर एक अशा प्रकारची ट्रॅजेडी विध्वंस होऊ शकतो की जो चर्नोबिलपेक्षा 10 पटीने जास्त आहे. आणि याचा जो भयंकर नुकसान आहे हे केवळ युक्रेनला भोगावं लागणार नाही, तर युक्रेनच्या शेजारी असणारे पोलंड, रुमानिया, हंगेरी, चेकोस्लोवाकिया ह्या सगळ्या देशांना याची झळ पोहोचते, कारण हा युरोपचा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. आणि म्हणूनच तात्काळ बायडन यांनी झेलेन्स्की यांना फोन केलेला आहे. युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. मला असं वाटतं की रशियाने निदान अशा प्रकारच्या प्रकल्पांवर तरी हल्ले करू नयेत, कारण त्याचं खूप मोठं डिझास्टर किंवा विध्वंस होऊ शकतो. परंतु रशिया हे सगळं यासाठी करतो आहे की युक्रेनवरती दबाव वाढावा, झेलेन्स्कीवरती दबाव वाढावा, आणि जेणेकरून झेलेन्स्की लवकरात लवकर त्यांनी शरणागती पत्करावी, ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. मात्र याच्यातनं फार मोठा धोका हा संपूर्ण ईस्टर्न युरोपला आणि त्याचबरोबर वेस्टर्न युरोपला होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. पण जसं आता तुम्ही वर्णन केलेलं आहे, ज्या पद्धतीचा धोका हा पूर्ण युरोपला, वेस्टर्न युरोपला होऊ शकतो, त्यामुळे झेलेन्स्की माघार घेऊ शकतील का? या बाबतीमध्ये झेलेन्स्की माघार घेतील की नाही हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की ते माघार घेणार नाहीयेत. केवळ सदर्न पार्टमध्येच नाहीये, तर किएव्हमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावरती शेलिंग ही वाढलेली आहे. आणि काल रात्रीपासून रशियाने आपले हल्ले जे आहेत ते अत्यंत इंटेन्सिफाय केलेले आहेत, आणि फार मोठ्या प्रमाणावरती सैन्याची कुमक पाठवलेली आहे. ब्लॅक सी मध्ये, म्हणजे जो ब्लॅक सी आहे युक्रेनला घेरणारा, त्याच्यामध्ये देखील 8 रशियाच्या वॉरशिप्स या येऊन थांबलेल्या आहेत. आणि आता रशिया S-400 मिसाईल सिस्टमचा देखील यामध्ये वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. परंतु आता हे युद्ध
आणखी जास्त तीव्र होईल. मात्र हे सांगणं सध्या फार अवघड आहे की याच्यातलं झेलेन्स्की माघार घेतील का, कारण काल जी चर्चेची दुसरी फेरी झाली त्यामधनं पण काहीही निष्पन्न हे झालेलं नाहीये. त्यामुळे हा संघर्ष कधी आणि कितपर्यंत चालवायचा हे केवळ आणि केवळ पुतीन आणि झेलेन्स्कीवरती विसंबून राहणार आहे. पण दोघेही जण आपापल्या मागण्यांवरती अडून बसल्यामुळे सध्या तरी या युद्धाचा शेवट कुठे तुर्तास तरी दिसून येत नाहीये. जसं आता म्हणालात युद्धाचा शेवट तुर्तास तरी दिसत नाहीये. यामध्ये नाहक बळी जात आहेत ते म्हणजे युक्रेनियन नागरिकांचे, आणि दुःखद बाब म्हणजे काही भारतीयांना सुद्धा यामध्ये आपला जीव गमवावा लागलाय. कारण जवळपास 12.5 लाख युक्रेनचे नागरिक हे विस्थापित झालेले आहेत आणि ते युक्रेनच्या बाहेर पडून त्यांनी शेजारी देशांमध्ये आश्रय हा घेतलेला आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये नुकतंच जी बातमी आलेली आहे की कीवमधनं एक विद्यार्थी हा सीमेवरती जात असताना त्याला गोळी लागलेली आहे, तो जबरदस्ती झालेला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेला आहे. त्यामुळे तसंच खार्किव्हमध्ये देखील भारतीय विद्यार्थ्यांच्या जखमी होण्याच्या काही बातम्या येत आहेत, कारण युद्ध आता इतकं वाढलेलं आहे. काल खार्किव्हमधनं आपले काही विद्यार्थी म्हणजे साधारणतः 1000 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालेलं होतं. मात्र काल रात्रीपासून हे युद्ध आणखी तीव्र झालेलं असल्यामुळे आणि ठिकठिकाणी हे बॉम्ब शेलिंग चाललेले असल्यामुळे अशा वेळेला सर्व बऱ्याच मोठ्या प्रमाणात युक्रेनचे नागरिक हे तिथनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, त्यात भारतीय देखील आहेत. आणि आता अशा स्वरूपाच्या काही बातम्या म्हणजे ज्या आपल्यालाही जास्त वेदना देतील अशा प्रकारच्या बातम्या देखील येत्या काळामध्ये येण्याची शक्यता नाकारतात नाही, कारण अजूनही 8000 भारतीय हे तिथे अडकलेले आहेत. अगदी बरोबर आहे देवळणकरजी. एक अगदी थोडक्यात एक शेवटचा प्रश्न विचारते, तो म्हणजे जसं आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची झेलेन्स्की यांची चर्चा झाली, ब्रिटनचे पंतप्रधान ते देखील भाष्य करतात. अनेक देश जर एकत्र येत गेले, युक्रेन सोबत जर त्यांच्या चर्चा सुरू असतील तर कुठेतरी पुतीनवर ते प्रेशर टॅक्टिस होऊ शकतं का? हे बघा, आपण रशियावरती त्यांनी आर्थिक निर्बंध टाकलेले आहेत. हे आर्थिक निर्बंध दर दिवशी आणखी तीव्र करण्याचे प्रयत्न हे सर्व देशांचे चाललेले आहेत. परंतु ह्या आर्थिक निर्बंधांचे जे परिणाम रशियाला भोगावे लागणार आहेत ते आणखी काही काळानंतर आहेत. ते त्वरित त्यांना भोगावे लागणार नाहीयेत. आणि रशिया ह्या संपूर्ण प्रकरणांकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं पाहतो आहे. आणि ज्या पद्धतीने आता पुतीन यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की यांचा कितीही दबाव आला तरी आम्ही झुकणार नाहीये. त्यांचं जे पर्पज आहे की संपूर्ण युक्रेनला आपल्या ताब्यामध्ये घेऊन झेलेन्स्कीला हटवायचं आणि त्याच्या जागी व्हिक्टर यानुकोव्हिच जे 2014 मध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होते आणि नंतर त्यांना पलायन करावं लागलं, यांना तिथं इन्स्पेक्ट करायचं, त्यांना तिथं बसवायचं. हे पर्पज जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की पुतीन याच्यातनं माघार घेतील कितीही दबाव आला तरी. धन्यवाद शैलेंद्रजी, न्यूज 18 लोकमतशी आपण बोलल्याबद्दल आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल. तर या युद्धामुळे आणखी एक भारतीय नागरिक जखमी झालेला आहे. रशियाच्या गोळीबारामध्ये भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार सुरू असून या गोळीबारामध्ये आणखी एक भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. केंद्रीय मंत्री VK सिंग यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. गोला गोली नहीं देखता कि कौन भारतीय है, कौन यूक्रेनियन है, कौन रशियन है, कौन किसी और देश का है. तो भयावह तो होना है. ऐसे के अंदर हम हमेशा इसी उसमें रहते हैं कि किस तरह अपने बच्चे सुरक्षित निकालें. कुछ हमारे खार्किव के अंदर 1-2 बच्चों का नुकसान भी हुआ है. अभी आज मेरे ख्याल से खबर आई थी कि कीव के अंदर एक बच्चा जो आ रहा था उसके भी गोली लगी, वो वाकई उसको कीव ले गए पर दोबारा रास्ते में से. ये लड़ाई के अंदर तो होगा. आणि युद्धाच्या या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.